नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अँड्रोकल्स अँड द लॉयन ही खूप महत्त्वाची स्टोरी अभ्यासणार आहोत. तर चला खूप सुंदर अशी स्टोरी अभ्यासायला सुरुवात करूयात. द टायटल ऑफ द स्टोरी इज अँड्रोकल्स अँड द लॉयन. नाव आय एम गोइंग टू रीड द फर्स्ट पॅसेज अँड यू शूड लिसन इट केअरफुली. Long, long ago, there lived a kind, gentle, and courteous man called Androcles. But he had a very cruel master. In those days, kings, nobles, and other wealthy men used poor people as their slaves. Androcles was a slave. The slaves were forced to work for their masters. They had to do what their masters told them. They had no freedom, no rights. Even when they were unhappy with their master, they could not leave him. They were bound by law to obey their master, however weak he might be. कोर्टियस म्हणजे विनम्र, याचाच अर्थ पोलाईट असा होतो. त्याच्यानंतर बघा बाउंड बाय लॉ म्हणजे बंधनात बांधला गेलेला. तर चला ही स्टोरी आपण अभ्यासूयात. ही गोष्ट एका सिंहाची आणि एक गुलाम असलेल्या अँड्रोकल्सची आहे. खूप वर्षापूर्वी अँड्रोकल्स नावाचा एक दयाळू, प्रेमळ आणि विवेकी माणूस होता. पण त्याचा मालक मात्र अतिशय दुष्ट होता. त्या काळी राजे महाराजे आणि तत्सम श्रीमंत लोक गरीब लोकांना आपले गुलाम बनवून ठेवत असत. अँड्रोकल्स हाही असाच एक गुलाम होता. या गुलामांना त्यांचे मालक जबरदस्तीने कामाला जुंपत असत. मालक जे सांगतील ते त्यांना करावे लागायचे. त्यांना कोणतेही स्वातंत्र्य नव्हते, कोणतेही अधिकारसुद्धा नव्हते. अगदी मालक त्यांच्याशी गैरवर्तन करीत असेल तरी त्याला सोडून जाता येत नव्हते. मालक कितीही वाईटपणे, क्रूरपणे वागला तरी त्याची आज्ञा पाळणे हे त्यांच्यासाठी कायद्याने बंधनकारकच होते. चला पुढं काय होतं बघूयात. अँड्रोकल्स डिड नॉट लाईक हिज हर्टलेस, वीक्ड मास्टर. हिज मास्टर starved his slaves and often whipped them. Androcles felt that even death was better than serving such a master. He kept looking out for a good opportunity. At the first change he got, he escaped from the clutches of his cruel master. या पॅसेजमधले डिफिकल्ट वर्ड्स बघूयात. व्हिप्ड म्हणजे चापकाचे फटके मारणे. अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी. क्लचेस म्हणजे तावडीत सापडणे. तर बघूयात पुढं काय होतं. अँड्रोकल्सला त्याचा निर्दयी, निष्ठुर मालक बिलकुल आवडत नसे. तो गुलामांना उपाशी ठेवायचा, त्याचप्रमाणे चापकाचे फटकेसुद्धा मारायचा. अशा मालकाची सेवा करण्यापेक्षा मरण ओढवलेले बरे असे बिचाऱ्या अँड्रोकल्सला वाटायचे. तो चांगल्या संधीची वाटच पाहत होता. अखेर एकदा ती संधी त्याला मिळाली. एकदा ती संधी मिळताच तो क्रूर मालकाच्या कचाट्यातून सुटण्यात यशस्वी झाला. Now, although Androcles had thus run away, he was not a coward. He took shelter in a forest. He was not afraid of the wild beasts that roamed the forest. He did not mind that he had no roof over his head. He was happy that he was free as a bird to go wherever he wished. विद्यार्थी मित्रांनो, या पॅसेजमध्ये आपल्याला असं कळतं की आता अँड्रोकल्स तर पळून आलेला आहे. आता त्याच्यावरती त्याच्या मालकाचं सुद्धा बंधन नाही. तर चला या पॅसेजचा आपण अर्थ बघूयात. सुरुवातीला डिफिकल्ट वर्ड्स. कावर्ड म्हणजे भित्रा. त्याच्यानंतर बीस्ट म्हणजे हिंस्र प्राणी. रोम्ड इट मीन्स वावरणे. आणि याच्यानंतर आहे हॅप्पी म्हणजे आनंदी. तर याचा अर्थ काय होतो बघूयात आपण. अँड्रोकल्स जरी पळून गेला असला तरी तो भ्याड किंवा भित्रा नव्हता. तो जंगलात लपून बसला.
जंगलात फिरणाऱ्या श्वापदांची किंवा हिंस्र प्राण्याची देखील त्याला भय वाटत नव्हते. डोक्यावर छत नाही याची त्याला चिंता नव्हती. एखाद्या पक्षाच्या मर्जीप्रमाणे त्याला वाटेल तिथे जायला तो आता मुक्त झालेला होता, म्हणून त्याला थोडासा जास्तच आनंद होत होतं. परंतु हे आनंद किती वेळ टिकेल, चला आपण बघूयात. One day, as he was wandering in the forest, he suddenly came face to face with a lion. His first reaction was to turn and flee, but then he saw that the lion had not moved on seeing him. It neither growled nor roared. In fact, it looked at him piteously as if it was in a great pain. Difficult words. रिॲक्शन म्हणजे प्रतिक्रिया, फ्ली म्हणजे पळून जाणे, ग्रोल्ड म्हणजे गुरगुरणे आणि रोड गर्जना करणे, पिटियसली म्हणजे करुणा किंवा कळवळणे, पेन वेदना. आता अँड्रोकल्स हा आनंदाने जंगलामध्ये इकडे तिकडं फिरत होता. एके दिवशी जंगलात फिरत असताना अचानक एक सिंह त्याच्या समोर आला. मागे फिरून पळून जावे असं त्याला प्रथम वाटले, पण त्याला बघून सिंह हलला नाही, गुरगुरला नाही की त्याने डरकाळीसुद्धा फोडली नाही. हे त्याच्या लक्षात आले. कदाचित जणू वेदनेने केविलवाणे होत तो त्याच्याकडे पाहत होता. म्हणजे तो सिंह आता अडचणीत होता आणि कदाचित त्या सिंहाने या अँड्रोकल्सला मदत मागितली असेल. अँड्रोकल्स paused. Then he moved very cautiously towards the lion. Step by step, the lion moaned and whimpered, "Please help me," its eyes seemed to say. Difficult words in this passage. Cautiously, सावधपणे. मोनड, कन्हला. व्हिंपड म्हणजे मुसमुसत रडला किंवा हुंदका दिला. आता बघा, सिंह या अँड्रोकल्सच्या समोर आहे. अँड्रोकल्सची पोझिशन आता पळून जाण्याची आहे, परंतु सिंहाची कंडिशन बघून तो त्याच ठिकाणी थांबलेला आहे. आता अँड्रोकल्स तिथंच थांबतो आणि पुढं काय होतं आपण बघूयात. अँड्रोकल्स थबकला आणि एक एक पाऊल पुढे टाकीत तो सावधपणे सिंहाकडे जाऊ लागला. सिंह कण्हत विव्हळत होता आणि त्याचे डोळे कृपया मला मदत कर अशी जणू याचना करीत होते. When Androcles drew near, the lion lowered its head and began to lick its paw. Then Androcles saw that the lion's paw was wounded, sore and swollen. Difficult words in this passage. लिक म्हणजे चाटणे, पॉ म्हणजे पंजा, वाउंडेड जखम होणे, स्वॉलन सूज येणे. तर बघूयात. अँड्रोकल्स जवळ पोहोचला तेव्हा सिंहाने त्याचे डोके खाली वळवले आणि आपला पंजा चाटायला सुरुवात केली. तेव्हा त्याला दिसले की सिंहाच्या पंजाला जखम झाली होती आणि तो सुजला होता. On a closer look, Androcles noticed that a big thorn had pierced one of the lion's toes. So, this is the cause of the lion's distress, thought Androcles. डिस्ट्रेस म्हणजे या ठिकाणी अर्थ सांगितलेला आहे ग्रेट ट्रबल म्हणजे खूप त्रास होणे. जवळ जाऊन पाहिल्यावर अँड्रोकल्सला दिसले की एक मोठा काटा त्याच्या एका बोटात घुसला होता. सिंहाच्या वेदनेचे हे कारण आहे तर अँड्रोकल्स स्वतःशी पुटपुटला. Summoning up all the courage, Androcles stretched his hand slowly towards the injured paw. He was afraid that the lion would attack him if he touched its swollen paw. But the lion seemed to understand his good intention. Summoning up म्हणजे धैर्य एकवटणे आणि इंटेन्शन म्हणजे हेतू. आपले सगळे धैर्य एकवटून अँड्रोकल्सने आपला हात हळूच जखमी पंजाकडे नेला.
सिंहाच्या दुसऱ्या पंजाला हात लावला तर तो आपल्यावर हल्ला करील की काय अशी त्याला भीती वाटत होती. पण सिंहाला त्याचा सदहेतू किंवा चांगला हेतू समजला असावा. Androcles took the paw in his left hand. Deftly he pulled out the thorn. Then, tearing a piece of his own clothing, the kind man bound up the lion's injured paw. To his surprise and wonder, the lion then licked his arm as if to show gratitude. डेफ्टली म्हणजे अत्यंत जलद व कौशल्यपूर्ण. ग्रॅटिट्यूड म्हणजे आभार. सिंह दुःखामध्ये कणत होता. अँड्रोकल्सने सिंहाचा पंजा आपल्या डाव्या हातात घेतला. शिताफितीने त्यातला काटा ओढून काढला आणि अंगावरच्या कपड्याचा एक तुकडा फाडून त्याची पट्टी त्या कनवाळू मनुष्याने सिंहाच्या जखमी पंजावर बांधली. आणि काय आश्चर्य, जणू कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सिंहाने त्याचा हात चाटला. Androcles remained with the lion till it could walk again. He would hunt in the forest and share his food with the helpless beast. Every day he would clean and dress the lion's wound. Soon the lion was able to move about. Many times it followed Androcles wherever he went. हेल्पलेस म्हणजे असहाय्य. बीस्ट म्हणजे प्राणी. वाउंड म्हणजे जखम. तर बघूयात आता पुढे काय होतं. सिंहाच्या पंजामधला तर काटा आता काढलेला होता आणि पट्टीसुद्धा त्याला लावलेली होती. सिंहाला पुन्हा चालता येईपर्यंत अँड्रोकल्स त्याच्या जवळच राहिला. तो जंगलात जाऊन शिकार करीत असे आणि त्या असहाय्य श्वापदाबरोबर आपले अन्न वाटून खाई. सिंहाची जखम स्वच्छ करून तो रोज त्याला मलमपट्टी करत असे. लवकरच सिंह हिंडू फिरू लागला. बरेचदा अँड्रोकस जिथे जाईल तिथे सिंहही त्याचा पाठोपाठ जाऊ लागला. म्हणजेच अँड्रोकल्स हा सिंहाला आवडला असेल आणि जिथे जिथे अँड्रोकल्स जाईल तिथं हा सिंह त्याच्या पाठीमागे जाऊ लागला. In the meanwhile, Androcles' master had complained to the authorities that his slave Androcles had run away. Soldiers were sent in all directions to capture Androcles. They searched for him high and low but couldn't find him. At last they came to the forest where Androcles lived. अँड्रोकल्स आणि त्याचा सिंह जंगलामध्ये खूप आनंदी आणि खुश होते. परंतु या दरम्यान अँड्रोकल्सच्या मालकाजवळ काय काय घडलं असेल ते आपण बघूयात. अँड्रोकल्सच्या मालकाने आपला गुलाम पळून गेल्याची तक्रार संबंधित अधिकाऱ्याकडे केली. अँड्रोकल्सला पकडून आणण्यासाठी सर्व दिशांनी सैनिक पाठवले गेले. त्यांनी कसून शोध घेतला पण त्यांना काही त्याचा ठावठिकाणा लागला नाही. अखेरीस अँड्रोकल्स राहत होता त्या जंगलात ते आले. It so happened that Androcles had gone out alone that day, while the lion rested near the cave. Both of them fell into the hands of the soldiers. The soldiers took them back to the city. They put Androcles in chains in a prison. The lion was caged. असे झाले की नेमके त्या दिवशी अँड्रोकल्स एकटाच बाहेर गेला होता आणि सिंह गुहेपाशी विश्रांती घेत होता. त्यामुळे ते दोघेही सैनिकांच्या तावडीत सापडले. सैनिक त्यांना घेऊन शहरात परतले. त्यांनी अँड्रोकल्सला साखळीने बांधून तुरुंगात डांबले आणि सिंहाला पिंजऱ्यात कोंडले. इन दोज डेज पीपल हू वेअर फाउंड टू बी गिल्टी ऑफ अ सिरियस क्राईम were fed to wild beasts as a punishment. Running away from one's master was a very serious crime at that time. Therefore, Androcles too was to be thrown to the wild beast. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का अँड्रोकल्स ज्या काळामध्ये राहायचा त्या काळात गंभीर गुन्हा केलेल्या माणसाला शिक्षा म्हणून जंगली प्राण्यांच्या तोंडी दिले जाई.
आपल्या मालकापासून पळून जाणे हा अतिशय गंभीर गुन्हा समजला जाई. त्यामुळे अँड्रोकल्सलाही जंगली प्राण्याच्या तोंडी देण्यात येणार होते. On the appointed day, the emperor arrived at the circus and took his place. The crowds cheered loudly. The trumpeters blew the trumpet, and Androcles was brought into the arena. His chains were unbound. He felt weak and dismayed. He was certain that this was the last day of his life. ठरलेल्या दिवशी राजा सर्कशीच्या स्थळी आला आणि स्थानापन्न झाला. उपस्थित समुदायाने एकच जल्लोष केला. तुतारीवादकांनी शिंग फुंकले आणि अँड्रोकल्सला रिंगणात आणण्यात आले. त्याच्या साखळ्या सोडवण्यात आल्या. तो अशक्त आणि दुःखी कष्टी दिसत होता. हा आपल्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे याची त्याला खात्री पटली होती. At the opposite end, a gate was raised and a ferocious lion was released into the arena. It had been kept hungry to make it more ferocious. Androcles was filled with fear, but he put up a brave front. विरुद्ध बाजूचा दरवाजा उघडण्यात आला आणि तेथून क्रूर भयंकर अशा सिंहाला रिंगणात सोडण्यात आले. त्याला अनेक दिवस उपाशी ठेवल्यामुळे तो अतिशय चिडलेला वाटत होता. भीतीने अँड्रोकल्सला ग्रासून टाकले, मात्र तरीही त्याने धैर्य सोडले नाही आणि चला आता सिंहाशी लढून मला जिंकायचं आहे असं त्यानं ठरवलं. The lion saw Androcles and rushed towards him, bounding and roaring, but suddenly it stopped in its tracks. Then it moved slowly forward. All its rage seemed to have melted. Androcles saw this too. Each friend recognized the other. अँड्रोकल्सला पाहता क्षणी सिंह गुरगुरत त्याच्याकडे वेगाने झेपावला, कारण त्याला आता भूक लागलेली होती. पण अचानक पळता पळता तो थबकला आणि सावकाशपणे पुढे जाऊ लागला. त्याचा सगळा आवेश आणि आक्रमकता नाहीशी झाली. त्याचा राग सगळा गेला. अँड्रोकल्सनेही त्याला पाहिले आणि दोघा मित्रांनी एकमेकांना ओळखले. To everyone's amazement, the lion bounded towards Androcles again, but when it reached him, it began to purr and rub its nose against him. Androcles hugged the lion. He wept with relief and joy. अमॅजमेंट म्हणजे आत्यंतिक आश्चर्य. सिंह पुन्हा अँड्रोकल्सकडे झेपावला आणि त्याच्याजवळ पोहोचल्यावर गुरगुरत आपले नाक त्याच्या अंगाला घासू लागला. ते पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. अँड्रोकल्सने सिंहाला मिठी मारली आणि तो मोकळेपणे आणि आनंदाने रडू लागला. The audience, including the emperor, watched this tender sight in a great wonder. People began to cheer Androcles and asked for his release. The emperor asked Androcles to explain the lion's strange behavior. When he heard the whole story, the emperor was also moved by the gratitude and friendship between man and beast. He ordered that Androcles should be set free. He would no longer be a slave. सिंह अँड्रोकल्सला मारण्याऐवजी तो त्याच्याजवळ जाऊन त्याला प्रेम करू लागला. राजासकट सर्व प्रेक्षक हे दृश्य अचंबित होऊन पाहत होते. लोक अँड्रोकल्सच्या नावाचा गजर करू लागले आणि त्याची सुटका करण्याची मागणी करू लागले. राजाने सिंहाच्या या विलक्षण वर्तनाबद्दल अँड्रोकल्सला विचारले. संपूर्ण हकीकत ऐकल्यानंतर राजा देखील मनुष्य आणि प्राण्यामधील या अनोख्या कृतज्ञता व मैत्रीच्या नात्याने आनंदित होऊन गेला. त्याने अँड्रोकल्सची सुटका करण्याचे आदेश दिले. आता यापुढे तो गुलाम राहणार नव्हता. When the emperor asked Androcles what other reward he would like, Androcles replied that he did not want anything for himself, but he wanted the lion to be set free too. The two friends went back to the forest to live a free life. आणखी कोणते इनाम हवे असे राजाने अँड्रोकल्सला विचारले. तेव्हा अँड्रोकल्स म्हणाला की त्याला स्वतःसाठी काहीही नको, परंतु सिंहाला मुक्त करावे अशी इच्छा त्याने व्यक्त केली.
अशा रीतीने दोघे मित्र मुक्त आयुष्य जगण्यासाठी जंगलात परत गेले आणि तेथे आनंदाने राहू लागले.